भाजपला पाठिंबा दिलाय आणि भाजपचा महापौर बसणार आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. या आनंद आहे. शेवटी महापौर भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जी मदत केली ती चंद्रपूर शहराच्या विकासाला गती प्राप्त व्हावी म्हणून ही मदत केली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय बावनकुळेजी व माननीय रवींद्र चव्हाणजीच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूरमध्ये महानगरपालिका बसावी ही विकासासाठी आमची इच्छा होती. आम्ही थोडेसे काँग्रेसपेक्षा कमी होतो, पण आज चंद्रपूरच्या जनतेचं स्वप्न पूर्ण होत आहे. चंद्रपूरमध्ये या अगोदरही आम्ही विकासाचा झंझावात देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूरच्या जनतेने माझ्या माध्यमातून अनुभवला आहे आणि आमचं हे वचन आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही चंद्रपूरचा चेहरा मोहरा जो आम्ही गतीने प्रगतीच्या मार्गावर नेतो आहे तो अजून वेगाने नेण्यासाठी आम्ही एक होऊन ज्या चंद्रपूरकर जनतेने आम्हा सर्वांना मोठं केलं आम्ही चंद्रपूरच्या विकासाला मोठं करण्याचं काम करणार आहोत. परंतु सुधीरजी, चंद्रपूरमध्ये जे इकडे विधानसभेमध्ये घडलं नाही ते चंद्रपूरमध्ये घडताना दिसतंय, तर हे कसं काय जुळून आलं? नाही, ही माझ्यासाठी खरंच एक आनंदाची बाब आहे की विकासासाठी सर्वांचा विश्वास, सबका साथ सबका विश्वास सबका सन्मान हे जे माननीय मोदी साहेबांचं सूत्र आहे, ज्या सूत्रावर देवेंद्रजीही चालतात, त्या सूत्राचा एक आम्ही इथं चंद्रपूरमध्ये उपयोग केला आणि सर्वांचा सन्मान, विश्वास, विकास या सूत्रीवर आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे. बर, परंतु ठाकरेंच्या शिवसेनेचे अवघे 6 नगरसेवक आहेत आणि असं असताना आता त्यांना महापौर पद देखील दिलं जाणार आहे असं कळतंय, तर 1.25 वर्षाचा हा फॉर्म्युला असणार आहे? 4.25 आणि 1.25 वर्ष म्हणजे 5 वर्षापैकी 1.25 वर्ष पुढचे आपण त्यांना देणार आहोत आणि 4.25 वर्ष भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल आणि आम्ही एकत्र येऊन चंद्रपूर महानगराचा विकास करणार आहोत. आणि पहिली गोष्ट मी त्यांना सांगितली की मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आमच्याकडून सन्मानामध्ये कुठेही कमतरता होणार नाही आणि कधीही धोका दिला जाणार नाही. बर, परंतु सुधीरजी, चंद्रपूरमध्ये असं दिसून येत होतं की काँग्रेसचीच सत्ता बसेल, काँग्रेसचाच महापौर होईल, कारण त्यांच्याकडे नंबर्स हे जास्त होते. परंतु असं असताना आता काँग्रेसला शह देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची भाजपनं मदत घेतलेली आहे असं म्हणायचं का? नाही, असं आहे की काँग्रेसकडे बहुमत नव्हतं. काँग्रेसचे स्वतःचे 27 होते, आमचे 24 होते, 3 ते जास्त होते, पण त्यांनी वातावरण असं निर्माण केलं की काँग्रेसला जसं काही जनतेचा कौल आहे. तुम्ही जर मताची टक्केवारी, मताची एकत्रित बेरीज बघितली, आम्हाला मतं जास्त आहे पण आमच्या 3 जागा त्यांच्यापेक्षा कमी आल्या आणि जर त्यांचे अपक्ष जर धरले तर आमच्या 6 जागा कमी आल्या, पण त्यांनाही स्पष्ट बहुमत नव्हतं. मात्र असं असलं तरी विधानसभेमध्ये एक प्रकारे त्यांची नैसर्गिक युती आहे असंच म्हणावं लागेल आणि जी महापालिकेमध्ये सगळीकडेच दिसून आलेली आहे, परंतु चंद्रपूरमध्ये मात्र हे चित्र वेगळं दिसतंय. चंद्रपूर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे. या महाराष्ट्राचं वर्णन चांदा ते बांदा असं केलं जातं. आज चंद्रपूरच्या जनतेच्या विकासामध्ये, प्रगतीमध्ये वेगाने पुढे जायचं असेल तर आम्हाला सर्वांना एकत्रित विचार केला पाहिजे आणि हा एकत्रित विचार चंद्रपूरच्या हिताचा आहे. फक्त चंद्रपूरचं काँग्रेसमध्ये गडबाजी किती होती तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे काँग्रेसमध्ये तर एवढी मोठी गडबाजी होती की तेही आपण असं म्हणू शकत नाही की त्यांनी काही सत्ता चालवली असती. तुम्ही लावा ना फोन. ठीक आहे, धन्यवाद सुधीरजी. आपण एबीपी माझाशी बातचीत केली, ती प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार. तर चंद्रपूरमधली ही एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अशी आत्ताची बातमी आपण पाहतोय. चंद्रपूरमध्ये भाजपकडून संगीता खांडेकर या महापौर पदाच्या उमेदवार असणार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रशांत दानव हे उपमहापौर पदाचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे भाजपकडून संगीता खांडेकर या पहिल्या 1.25 वर्षांसाठी महापौर पदाच्या उमेदवार असतील, महापौर पदावरती त्या विराजमान होतील आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रशांत दानव